पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा कथे विचारू त्यांच्या कृपा दाने कथे कृपा दाने हो कथेचा विचारो त्यांच्या कृपा दाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया आत्मरूप गणेशो केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। प्रस्तुत प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आजच्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकोबाराय या ठिकाणी मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर भगवत प्राप्तीसाठी मनुष्याला शरणागतीचं या ठिकाणी यथार्थ दिग्दर्शन करतात। विठोबा कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या कार्यक्रमाचं प्रवृत्त निमित्त सर्वांना ज्ञात आहे, आज भगवान परमात्म्याच्या या असीम कृपेनं मळगंगेच्या असीम कृपेनं कैवल्य सम्राट साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे संत श्रेष्ठ श्री ताडोबाराय जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या कृपा आशीर्वादानं आणि परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन हरिभक्त पारायण श्री मारुती महाराज थोरात यांच्या कृपा आशीर्वादानं गेली 35 वर्ष चालू असलेला हा ज्ञानयज्ञ नामयज्ञ अन्नदान यज्ञ असणारा हा सोहळा आपण जर पाहिलं तर मनुष्य जीवनामध्ये 3 प्रकारची ऋण ही शास्त्राने सांगितलेली आहे। एक आहे देव ऋण, दुसरं आहे ऋषी ऋण आणि तिसरं जे आहे ते पितृ ऋण। ऋण म्हणजे उपकार, देवाचाही आपल्यावरती अनंत उपकार आहे। पहा, आपण जी लाईट वापरतो ते लाईटचं बिल आपल्याला दर महिन्याला भरावं लागतं आहे की नाही, पण हा भगवान परमात्मा आपल्याला
अनेक वर्ष आज या ठिकाणी ही लाईट सूर्यरूपाने आपल्याला देतोय, त्याने कधी बिल मागितलं का आपल्याकडं? नाही. पहा, किंवा हॉस्पिटलमध्ये जर आपण ॲडमिट केलं तर ती हवा आहे की नाही, त्या ठिकाणी ICU मध्ये जो ऑक्सिजन देण्यासाठी दर दिवसाला 10,000 रुपये त्या ठिकाणी घेतात, आहे की नाही. पण त्या भगवान परमात्म्यानं तुम्हाला कधी आजपर्यंत बिल मागितलं का हो? नाही बरं का. हा देह त्यांनी आपल्याला दिलाय सगळं. जने हा जीव दिला दान, जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, जगज्जीवन नारायण, गायन गुण तयाचे, गायना गुण तयाचे, जोया भिवरीच्या तिरे, जोया भिवरीच्या तिरे, तोया भिवरेच्या तिरी, तोया भिवरेच्या तर भगवंताचेही आपल्यावर अनंत असे उपकार आहेत. त्याचप्रमाणे ऋषींचेही संतांचेही आपल्यावरती अनंत उपकार आहेत. पहा, संत आपल्याला अज्ञानातून काढून या स्वस्वरूपाला देवाला प्राप्त करून देण्याचं काम संत आपल्याला करतात. म्हणून या संतांचेही, ऋषींचे, गुरूंचे आपल्यावर अनंत असे उपकार आहेत. पहा, आणि तिसरं म्हणजे पितृऋण. या माता आणि पित्यांचं आपल्यावरती सुद्धा अनंत असे उपकार आहेत. पहा, जी माता 9 महिने आपल्याला पोटामध्ये वागवते, पहा, जन्म देते, त्याला पोसवते, मोठा करते, या करण्यामध्ये ती आतोनात कष्ट आपल्या जीवनामध्ये ती घेत त्या बाळाला त्या ठिकाणी ती मोठं करत असते, त्याला संस्कार देते, त्याला वाढवते. आणि या वाढवण्यामध्ये माताही आणि पिताही या दोघांचंही अनंत कष्ट त्या ठिकाणी असतात आणि ते उपकार आपल्यावरती आहे. पहा, म्हणून 3 उपकार आहेत. एक आहे देवऋण, ऋषी ऋण आणि पितृऋण. मनुष्य या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. पहा, कितीही तुम्ही त्या ठिकाणी त्यांना द्या, परंतु त्यातून उतराई होणे अशक्य आहे. मग काय हो, त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी एकच आहे, त्यांचं स्मरण करणं, त्यांच्याविषयी कृतज्ञता जीवनामध्ये ठेवणं, हेच या ठिकाणी शास्त्रांनी सांगितलं. याला अन्य उपाय नाही. आणि खरोखर एक सद्गुरूंच्या आज्ञेवरून आज आपण पाहिलं तर 35 वर्ष कैलासवासी विठोबा सावळेराम लामखडे, त्याचप्रमाणे कैलासवासी सोनाबाई विठोबा लामखडे, या दोन्ही मात्या पित्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा सोहळा इथे चालू आहे. पहा, आणि आता कैलासवासी किसन विठोबा लामखडे हा सगळा परिवार या कृतज्ञता प्रित्यर्थ हा सोहळा इथे साजरा करतात. आणि कशावरून हो, तर केवळ सद्गुरूंच्या एक आज्ञेनुसार हा असणारा सोहळा. आणि खरोखर आपण जर पाहिलं तर त्या मातापित्यांना, गेलेल्या मातापित्यांना, पितरांना आपण काय देऊ शकतो, तर काही देऊ शकत नाही. त्यांचं ऋण आपण खरोखर फेडू शकत नाही. पण या नामयज्ञाच्याद्वारे असेल, या अन्नयज्ञाच्याद्वारे असेल किंवा ज्ञानयज्ञाच्याद्वारे आपण त्यांना काहीतरी हे पुण्य त्यांना त्या ठिकाणी पाठवू शकतो. आणि तद्निमित्तानं असणारा हा सोहळा. पहा, महाराज इथे म्हणतात, म्हणवणी शरण जावे सर्व भावे देवासी. मनुष्य जीवनामध्ये आम्ही जर पाहिलं तर प्रत्येक मनुष्याला ही सुखाची इच्छा आहे. प्रत्येकाला काय वाटतं, मला सुख प्राप्त व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. नाथ महाराज इथे हरिपाठा भागवतामध्ये म्हणतात, पहा,
मज लागी दुःख व्हावे ऐसे ऐसे कोणी भावे न जीवे न वांछित आहे दुःख पावे ए रे न घडे स्वतंत्रता. प्रत्येक मनुष्याला जर कशाची इच्छा असेल तर ती फक्त सुखाची या ठिकाणी इच्छा आहे. पण त्या मनुष्याच्या जीवनामध्ये आम्ही जर पाहिलं तर सुखस्य नंतरम दुःखम दुःखस्य नंतरम सुखम न लभते नित्यम सुखम न लभते नित्यम दुःखम. नित्यही सुखही जीवनामध्ये या ठिकाणी नाही आहे आणि नित्य दुःखही या जीवनामध्ये नाही. सुख दुःखाचा त्याला सारखा तिथं खेळ चालू आहे. आणि यामध्ये आम्ही जर पाहिलं तर त्या मनुष्याला जर इच्छा कशाची असेल तर फक्त सुखाची इच्छा आहे. पहा, आम्ही जर पाहिलं तर साध्य साधन भावाचा जर आम्ही विचार केला तर इथे साधन जर योग्य असेल तर साध्य या ठिकाणी प्राप्त होतं. इच्छा कशाची हो? सुखाची इच्छा. सुखाच्या प्राप्तीसाठी आमचा प्रयत्नही जीवनामध्ये आहे. कारण प्रत्येक जण उठल्यापासून झोपेपर्यंत सुखाच्या साठीच तळमळतोय. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती नाही गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नको, माझे स्वहित नको, माया व्यष्टीला जीव माझा माझे स्वहिताने नती कोणी, माझे स्वहिताने नती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती नाही गेला, हिंडता दिशा शीन पावला, माया वेष्टीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षण पावला, माया जीव सर्व सुखाची आशा जन्म गेला. संपूर्ण जन्म सुखाच्या आशेनं जातोय. पहा, म्हणजे सुखाची इच्छा आहे, सुखाच्या साठी प्रयत्न आहे, पण मात्र सुखाची प्राप्ती होत नाही. है की नाही? सुख नाही कोठे आलिया संसारा, वाया हव बरे होऊ नका. कारण हा जो मनुष्य आहे तो मनुष्य सुख जो शोधतो ना, तो सुख शोधताना तो संसारामध्ये सुख शोधतोय, पण संसारामध्ये मात्र सुख नाही आहे. तर सुख मात्र कुठे आहे? तर फक्त भगवान परमात्म्याकडे सुख आहे. पहा, आणि तो भगवान परमात्मा त्यांनी प्राप्त करणं हे त्याच्या जीवनात आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विन जेवा सुख नोहे, तिने विन जेवा सुख नोहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विना देवा सुख नोहे, तिने विना देवा सुख नोहे. त्या जीवाला जर सुख हवं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? तर तो भगवान परमात्मा त्याला प्राप्त केलं पाहिजे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिन जीवा सुख नोहे. त्याला सुख जोपर्यंत भगवंत प्राप्त होत नाही
तोपर्यंत त्याला सुख मात्र प्राप्त होणार नाही. दुसरं की त्या मनुष्याला जन्म मरणाचा फेरा सारखा सांगितलं पहा. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. शंकराचार्य म्हणतात पहा, पुन्हा जन्म पुन्हा मरण, पुन्हा जन्म पुन्हा मरण, अशा जन्म मरणाच्या चक्र फेऱ्यामध्ये तो जीव त्या ठिकाणी दुःखच दुःख भोगत आहे. आणि या दुःखातून त्याला जर बाहेर यायचं असेल तर त्या भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी प्राप्त केलं पाहिजे. आणि तो भगवान परमात्मा जर प्राप्त करायचा असेल तर तो भगवान परमात्मा शरण गेल्याशिवाय तो मात्र प्राप्त होत नाही. त्याला पूर्ण शरणागती केल्याशिवाय तो मात्र इथं प्राप्त होत नाही. आणि हेच महाराज अभंगाच्या पहिलं चरण. मनवोनी शरण जावे, 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 मनवोनी शरण जावे. हो मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे. सर्व भावे देवासी, सर्व भावे हे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. तो हावतारी पार, तो हावतारी पार, तो हावतारी पार, तो हावतारी पार. हो सोहाब करील पार, सोहाब करील पार, सोहाब करील पार, सोहाब करील पार. मनवोनी शरण जावे, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. हो मनवोनी शरण जावे, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, देवासी. शरणागतीचा विचार पाहत असताना पहा दोन प्रकारचे विकल्प आहेत. पहा, एक आहे व्यावहारिक शरणागती आणि दुसरी आहे पारमार्थिक शरणागती. व्यावहारिक शरणागतीमध्ये आम्ही जर पाहिलं तर व्यवहारामध्ये काही आपल्याला प्राप्त करायचं असेल, काही व्यवहार करायचा असेल, काही काम करायचं असेल तर आपल्याला कोणाला आणि कोणाला तरी त्या ठिकाणी शरण जावं लागतं. पहा, अतिशय साधा मनुष्य असेल है की नाही, त्याला सुद्धा एखाद्या वेळेस आपल्याला जर काही काम करायचं असेल तर त्याला त्या ठिकाणी शरण जायला लागतं बरं का. फोन बंद करा बरं का, कीर्तनात फोन चालत नाही बरं. म्हणून व्यवहारामध्ये साधा जरी मनुष्य असेल तरी त्याला त्या ठिकाणी शरण जावं लागतं. पहा, म्हणून तर म्हटले अडला नारायण धरी गाढवाचे पाय. त्या गाढवाचं पाय त्या ठिकाणी त्या नारायण श्रेष्ठ मनुष्य असला तरी त्याला त्या ठिकाणी धरावं लागतं. कारण का, ते काम त्याला करून घ्यायचं असतं. पहा, पूर्वीच्या काळी ज्यावेळेस युद्ध व्हायची आणि या युद्धामध्ये नियम असा होता की दोन राजे ज्यावेळेस लढतायत आणि एक राजा आता या ठिकाणी पराभवाला प्राप्त होतोय, काय करायचं त्या पराभवाला प्राप्त होत असेल तर त्याला जर त्या ठिकाणी शरणागत व्हायचं असेल तर त्यांनी आपल्या रथावरून खाली उतरायचं, हात वर करायचं,
पांढरं निशाण त्या ठिकाणी ठेवायचं. काय झालं आता या ठिकाणी शरणागती ती झाली. आता मात्र तिथं युद्ध नाही बरं का त्याच्याबरोबर. ही व्यावहारिक शरणागती याला म्हटलेलं आहे पहा. पण व्यावहारिक शरणागतीमध्ये आम्ही जर पाहिलं तर व्यावहारिक शरणागती ही बाह्य शरणागती आहे. कारण मनापासून तो मनुष्य त्या समोरच्याला शरण गेलेला नाही आहे, तर वरवरती बाह्य अंगानं त्या ठिकाणी शरणागती आहे. पण परमार्थामध्ये आम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी अंतर शरणागती ही अत्यंत महत्त्वाची आहे. भगवत प्राप्तीसाठी ज्या वेळेस एखादा साधक, एखादा भक्त असेल, एखादा मुमुक्षु असेल, त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी साधन करतो आणि ते साधन करत करत असताना आता मात्र त्या ठिकाणी मेटाकुटीला येतो. कारण भगवंत आता काही प्राप्त होत नाही. कारण देव काही सोपा नाही बरं का. सहजासहजी तो देव मिळत नाही पहा. आणि मग मात्र त्याच्या लक्षात येतं, अरे बाबा आता हे माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे, हे मला या ठिकाणी मी करेल असं मात्र नाही. आता काय केलं पाहिजे? आता मात्र शरणागती. पहा, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन ज्यावेळेस युद्धामध्ये येतात त्यावेळेस अर्जुन भगवंताला सांगतो की माझा रथ या दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा कर. उभा केला आणि आता मात्र समोर पाहिले ते सगळे आपले आप्तेष्ट सगळे गुरु आता मात्र सांगितलं की मी युद्ध करणार नाही. मग आता मात्र उपदेश भगवंताला करायला लागला. पण भगवंतानी काही त्याचं फक्त ऐकलं, काही त्याला बोललेच नाही. पण त्याच्या लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकतंय. आता मात्र त्या ठिकाणी अर्जुनाने भगवंताला शरणागती केली. कार्पण्य दोषो पहत स्वभावा. त्या भगवंताला त्या ठिकाणी शरणागत केला. आता श्रेय काय आणि प्रिय काय, योग्य काय आणि अयोग्य काय हे भगवंता मला या ठिकाणी तू सांग. आणि आता मात्र भगवंताने तिथं उपदेश करायला सुरुवात केली. पहा, म्हणून परमार्थातली शरणागती आणि व्यवहारातली शरणागती यामध्ये दोन्हीमध्ये अंतर आहे. कारण व्यवहारातली शरणागती ही बाह्य शरणागती आहे आणि परमार्थामधील शरणागती ही आंतर शरणागती आहे. कारण परमार्थामध्ये भगवंताला, संतांना या ठिकाणी शरण जायचं असेल, गुरूंना त्या ठिकाणी शरण जायचं असेल तर पूर्ण समर्पण भावानं त्या ठिकाणी शरण जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून तर महाराज म्हणतात, मनऊनी शरण जावे सर्व भावे देवासी. या चरणाचा विचार पाहत असताना आपल्याला या ठिकाणी पहिले 4 विकल्प आपल्या समोर आहे. पहा, काय की कोणी शरण जायचं, कोणाला शरण जायचं, कशा प्रकारे शरण जायचं आणि का शरण जायचं, हे 4 विकल्प आपल्याला पाहिले की या पहिल्या चरणामध्ये 4 विकल्प इथं आपल्याला पाहायला मिळतात. पहा, महाराज इथे सांगतात की मनवनी शरण जावे. कारण इतर देहामध्ये या भगवंताला शरण जाता येत नाही. मनवनी शरण जावे. मनुष्य देहामध्ये आल्यानंतरच त्याला शरण जाता येतं, म्हणून शरण जावे. कारण या मनुष्य देहामध्ये भगवंतानी काय केलं? दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख, गप्पा मारायला वचन. असं नाही आहे, डोळे मुख वचन. जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भरो. त्याच्यासाठी दिलंय. आणि अनंत जन्म हा भगवंताला शरण गेला नाही, मनवनी शरण जावे. आणि त्याला जर या ठिकाणी सुखरूपता प्राप्त करायची असेल, त्याचं दुःख जर त्याला निवृत्त करायचं असेल, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती जर त्याला प्राप्त करायची असेल तर मनवणी शरण जावे सर्व भावे देवासी. महाराज या ठिकाणी सांगतात की शरणागती करत असताना कोणी जायचं तर इथे या मनुष्य देहामध्ये आलेल्या मनुष्यानं. पहा, मी 2 वेळा मनुष्य म्हटलंय. कारण ज्याला मनुष्य देहाची इति कर्तव्यता कळाली त्यालाच मनुष्य म्हटलंय. नाहीतर संत त्याला पशु म्हणतात. पहा, त्याला काय म्हणतात? पशु म्हणतात. त्याला माणूस तिथं म्हणत नाही.
ज्याला मनुष्य देहाची इति कर्तव्यता कळाली त्यालाच मनुष्य म्हटलं. म्हणून त्या मनुष्यानं तिथं शरण जायचंय. पहा, कारण आपण पाहिलं तर हा जो जीव आहे तो जीव कसा आहे हो? अल्पज्ञ असा आहे. अल्पज्ञ म्हणजे त्याला काही कळत नाहीये. पहा, काय कळतं आपल्याला? संध्याकाळी आपलं काय होईल म्हणजे घाबरू नका, कीर्तनाला आले म्हणून असं काय होईल असं काही नाही. तर संध्याकाळी आपलं काय होईल हे काही सांगता येत नाही आपल्याला. कुठली घटना आपल्याकडे घडणार आहे, चांगली घडेल, वाईट घडेल, काय घडेल, काही आपल्याला माहीत नाही. आपली पाठ आपल्याला दिसत नाही, एवढे आपण अल्पज्ञ आहोत, हे की नाही? अल्पशक्तिमान आहे. किती शक्ती आहे आपली? अहो, एक मच्छर सुद्धा आपल्याला मारता येत नाही, हे की नाही? एवढी आपली शक्ती आहे. 100 किलोचा पोता आपल्याला उचलायला सांगितलं तरी उचलला नाही, एवढं शक्य. म्हणून जीव हा अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, परिच्छिन्न अशा स्वरूपाचा तो जीव आहे. आणि या जीवानी इथे जर भगवंताला तो शरण गेला तर तो कृतार्थ त्या ठिकाणी होतो. म्हणून कोणी शरण जायचं तर त्या मनुष्याने त्या ठिकाणी शरण जायचं. पहा, माझे गुरुनाम गुरु श्री गुरु रंगनाथ महाराज परभणीकर म्हणायचे की जीवानं जीवाला शरण जाऊ नये. जीव जर जीवाला शरण गेला तर तो मातीत गेल्याशिवाय राहत नाही. आणि जीव जर देवाला शरण गेला आणि जीव जर गुरूंना शरण गेला तर तो कृतार्थ झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या मनुष्यानं त्या ठिकाणी भगवंताची शरणागती ही करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पहा, आता शरणागतीला आम्ही जर पाहिलं तर अनेक पर्याय आपल्या इथं उभे आहेत. पण ही शरणागती सांगत असताना महाराज इथे सांगतात की देवालाच त्या ठिकाणी शरण जायचं. कारण तो देव कसा आहे? तो देव हा सगळा कसा आहे? या संपूर्ण जगताचा हा मालक आहे. पहा, विश्वाचा जनिता, विश्व निर्माण करणारा तो विश्वाचा जनिता असा आहे. या जगाची उत्पत्ती तो करतो. तुझी आसते वेदासी बोलले, 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 सूर्यासी चालणे तुझी आवडे, सूर्यासी चालणे तुझी आवडे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, सूर्यासी चालणे तुझी आवडे, सूर्यासी चालणे तुझी आवडे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी. तुझी या सत्तेशी वेदाशी बोलणे, त्याच्या सत्तेनं इथं सगळं जगत चालते. पहा, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिविण. हे शरीर कोणाच्या सत्तेनं चालतं बाबा? कोणाच्या सत्तेनं चालतं? त्याच्या सत्तेनं चालतं बरं का. एखादा म्हणून पायाच्या सत्तेनं चालतं नाही बा. त्या तिरडीवर बसलेला राम बोलो बाई राम बोलो आहे का त्याला सत्ता? नाही आहे. पण त्याच्या सत्तेनं चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिविण. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकून, तयाचे भजन चुकून,
तयाचे भजन चुकू नको तयाचे भजन चुकू नको देखावी ऐकावी एक नारायण देखावी ऐकावी एक नारायण देखावी ऐकावी एक नारायण देखावी ऐकावी एक नारायण हे दयाचे भजन दयाचे भजन चुकू नये तयाचे भजन चुकू नको तयाचे भजन चुकू नको देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नये पहा कारण म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यू चाले म्या हालविल्या प्राणू हाले जे जगाते चाळवी विश्वमाऊली या ठिकाणी म्हणतात पहा कारण माझ्या सत्तेनं हा सूर्य चालतो माझ्या सत्तेनं जगताचे सगळे व्यवहार या ठिकाणी चालतात या जगाची उत्पत्ती करणारा मी आहे प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम या विश्वाचा जनिता मी आहे याचं पालन पोषण करणारा मी आहे आणि याचा लयही करणारा या ठिकाणी मी आहे असा असणारा भगवान परमात्मा आणि या भगवान परमात्म्यालाच या ठिकाणी शरण जायचंय महाराज म्हणतात मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी देवाशी महाराज इथं काय म्हणतात देवासी पण शरण जाण्यामध्ये महाराज या ठिकाणी एक समर्पक शब्द या ठिकाणी वापरतात तो म्हणजे सर्व भावेनं कारण भगवंताला शरण आम्ही जातो पहा मंदिरात गेल्यानंतर त्याला हात जोडतो साष्टांग नमस्कार घालतो आहे की नाही देवाची पूजा करत असताना म्हणतो त्वमेव माता च पिता त्वमेव बंधूच सखा आहे की नाही देवाला म्हणतो आम्ही तू सगळं आहे पण ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी शरणागती नाही आहे बरं का देवाला जर शरण जायचं असेल तर महाराज या ठिकाणी सांगतात सर्व भावेन आम्ही आमच्या गुरुवारे महाराजांना विचारलं श्री गुरु थोरात महाराजांना की महाराज सर्व भावेने या शब्दाचा अर्थ काय सर्व भावेन म्हणजे काय ते म्हटले लिहून घे म्हणले विश्वमूली ज्ञानोबाराई या ठिकाणी सांगतात पहा तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिग जैसे मोहदधिका गांग रिगाले जैसे भगवंताला पूर्ण शरणागती केव्हा होईल तर देवाला काय करायचं अहम द्यायचा त्या देवाला वाचा द्यायची त्या भगवंताला चित्त द्यायचं आणि त्या भगवंताला शरीर द्यायचं पहा तया अहम अहम म्हणजे मी वास्तविक आम्हाला काय हो मोठा अहंकार या ठिकाणी आहे काय अहंकार आहे मी हे केलं आहे की नाही मी होतो म्हणून संसार झाला आहे की नाही माऊली म्हणता की नाही सगळ्या महिला माता आपल्या नवऱ्याला काय म्हणतात ते काय म्हणतात तो मी होते म्हणून तुमचा संसार झाला नाही तर आहे की नाही म्हणून हे माझं आहे हे माझं घर आहे माझी पत्नी आहे मी 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 या ठिकाणी सारखा जो या ठिकाणी स्फुरण होत आहे की नाही तर याला काय म्हटलंय अहम असं म्हटलंय पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी देह आहे हा सगळ्यात मोठा अहंकार आहे आणि त्या अहंकारावरतीच बाकीचे सगळे अहंकार आहे पहा वेदांत शास्त्रामध्ये अध्यास प्रकरणामध्ये कार्याध्यासाचं वर्णन सांगत असताना इथं म्हटलंय कार्याध्यासेषु अहमिती प्रथमाध्यासा अहम म्हणजे मी आणि या मी वरती सगळं माझं सगळं याच्यावरतीच आहे पहा कारण मी देह आहे आणि देह संबंध आणि हे सगळं माझं आहे असं जीव त्या ठिकाणी अज्ञानानं भ्रमानं तिथं म्हणत असतो पण आता मात्र काय करायचं की देवाला मी नाही काय आता हे कोणी केलं त्यांनी केलं बरं का त्याच्यामुळं इथं झालं हे माझं या ठिकाणी काही नाही आहे घर माझं नाही पत्नी माझी नाही शेत माझं नाही काही नाही आहे सगळं कोणाचं आहे त्या भगवंताचं आहे मी हे केलं नाही त्यांनी सगळं केलं त्यांनी करून घेतलं इथं आता मात्र काय झालं या ठिकाणी ही शरणागती झाली त्याला म्हटलं अहम अहम वाचा म्हणजे वाणीनं त्या भगवंताला शरण जाण्यामध्ये इथे सांगितलं की
त्या वाणीनं भगवंताचं सारखं नामस्मरण घेत राहायचं, सारखं त्या देवाला त्या ठिकाणी स्मरण करणं आहे की नाही. कारण आपण पहा की भगवंताचं नामस्मरण हे त्या भगवत प्राप्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ असं साधन इथं सांगितलेलं आहे. कलियुगामध्ये आम्ही जर पाहिलं तर त्या भगवंत प्राप्तीसाठी नाम साधना ही श्रेष्ठ. कलियुगी उद्धार हरी नामे, कलियुगी उद्धार हरी नामे, कलियुगी उद्धार हरि नामे, कलियुगी उद्धार हरि नाम. सकळाची येथे आहे अधिकार, काळाची येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरी नामे, कलियुगी उद्धार हरी नामे, कलियुगी उद्धार हरि नामे, कलियुगी उद्धार हरि नामे. कारण नाम साधना ही अतिशय सोपी सांगितली पहा. कारण ही नाम कोणी घ्या, कसंही घ्या आणि केव्हाही घ्या. पहा, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. कारण कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. म्हणून ही वाचा भगवंताला त्या ठिकाणी अर्पण करणं, याला या ठिकाणी सर्व भावेनं असं म्हटले. पहा, किंवा पुढे माऊली या ठिकाणी सांगतात की चित्त, हे चित्त भगवंताला द्यायचं आहे. कारण या चित्तामध्ये काय हो, सारखं त्या चित्तामध्ये चालू आहे. या संसारातलं सारखं मनन त्या चित्त या ठिकाणी करतंय. पहा, सारखं हे मी असं करेल, मी तसं करेल, हे असं होईल, असं होईल, हे सारखं मन संकल्प विकल्प करतंय. पण मात्र हे मन त्या भगवंताला द्यायचं. कारण भगवंताला जर काय आवडत असेल तर मन मना भाऊ मत भक्तो मध्याची माम नमस्कुरु, तू मन हे मिची करी माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारे मज एकाते. हे चित्त अर्पण भगवंताला या ठिकाणी करायचं आहे. आणि चौथं सांगत असताना माऊली या ठिकाणी सांगतात ते म्हणजे शरीर. तया अमवाचा चित्त अंग, अंग म्हणजे शरीर. भगवंताला शरीर अर्पण करणं म्हणजे या भगवंताच्यासाठी या शरीरानं त्याची सेवा करत राहणं, याला म्हटलंय शरीर अर्पण. पहा, आपण या भगवंताची तुळशीची माळ ही गळ्यामध्ये घालतो म्हणजे काय हो, काय त्या माळ गळ्यामध्ये घालण्यामध्ये काय अर्थ सांगितलं. पहा, ज्यावेळेस एखादी स्त्री आपल्या पतीच्या हे की नाही त्यात मंगळसूत्र ती गळ्यामध्ये घालते म्हणजे काय झालं की आजपासून हा देह तुला समर्पण पतीसाठी. आणि ज्यावेळेस हा भक्त गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतो त्यावेळेस काय की आजपासून हे शरीर भगवंता तुझं, आता या शरीरावर मात्र माझा अधिकार नाही, हे शरीर तुझं. म्हणून तया अहम वाचा चित्त अंग देवणिया शरण रिग, जैसे मोहददिका गांग रिगाले जैसे. आता मात्र या ठिकाणी सर्व भावेनं, याला संपूर्ण शरणागती इथे म्हणतात. म्हणून महाराज म्हणतात म्हणवणी शरण जावे सर्व भावे देवासी. आणि या भगवंताला जर या ठिकाणी सर्व भावानं जर शरण गेलो तर भगवंत या ठिकाणी काय करतो त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. तो हा
तो हा उतारेल पार. भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा उतारेल पार. भव दुस्तर नदीचा भव दुस्तर भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा तो हा तो हा भगवंताचं वचन आहे पहा. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. भगवंत भगवद्गीतेमध्ये या ठिकाणी सांगतात की जर तू मला शरण आला तर काय करील. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांती स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. भगवंत या ठिकाणी वचन देतात पहा. पराम शांती म्हणजे आता या ठिकाणी आनंद स्वरूपाला प्राप्त होशील. आता मात्र दुःखाचा लवलेश नाही. किंवा भगवंत इथे पहा गीतेमध्ये सांगतात सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. किंवा इथे गीतेमध्ये पहा म्हटलंय दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. मामेव ये प्रपद्यन्ते. मामेव म्हणजे या ठिकाणी मला जर इथे शरण आला तर. इथे विश्वमाऊली ज्ञानोबराय खूप सुंदर लिहितात पहा. एत एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच सडी सरले माया जाळ. सहजतेनं या जन्ममरणाच्या भवसागरातून तरुण जाण्यासाठी जर काय असेल उपाय तर तो म्हणजे भगवंताची शरणागती. भगवंत इथे सांगतात तू जर मला शरण आता सहजतेनं तू या भवसागरातून पार पडशील. आणि या भगवंत वचनामध्ये भगवंत या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतात की बाबा शरणागती कर तुला मात्र या ठिकाणी भवसागरातून पार पाडेल. आणि या भगवंताचं लक्षण सांगत असताना तुकोबाराय या भगवंताचं लक्षण सांगतात त्या अभंगाच्या तिसऱ्या. बहु आहे करुणावंत 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 बहु आहे करुणावंत
अनेक लक्षणं पाहत असताना भगवंत कसा आहे? भगवंत उदार आहे. पण इतर लक्षणं सांगण्यापेक्षा या ठिकाणी तुकोबर आहे ते सांगतात की तो भगवंत कसा आहे तर कृपावंत असा आहे. सहजतेनं तो कृपा करणार आहे. पहा कितीही दुष्ट दुराचारी जरी असेल ना तर त्याच्यावरती तो कृपा करतो असा आहे. पहा तुझे औदार्य जाणो स्वतंत्र न देता मनसी पात्रा पात्र परी कैवल्या ऐसे पवित्र वैर्याही दिदले. वैरी जरी भगवंताला मारायला आले तरी सुद्धा त्या वैऱ्यांना भगवंतानी मोक्ष दिलाय. एवढा कृपावंत जर कोण असेल तर तो फक्त भगवंत आहे. पहा आणि कितीही दुष्ट असेल दुराचारी असेल पापी असेल तरी त्याचा उद्धार केल्याशिवाय भगवंत राहत नाही. पण कधी तर त्याला शरणागत गेल्यानंतर. अपिचेत सुदुराचारो तो आधी जरी दुराचारी सर्वोत्तमची अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. है की ना. दुष्कृती जरी जाहला परी अणुताप तीर्थी नाहला नाहोणी मज आतू आला सर्व भावे. पहा पुराणामध्ये अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. वाल्याकुळी असेल अनेक पापी दुराचारी असले तरीही त्याला त्या ठिकाणी मोक्ष देण्याचं काम भगवंतानं केलेलं आहे. म्हणून तो भगवंत कसा आहे कृपावंत असा आहे. म्हणून तो भगवंत आम्ही जर पाहिलं तर मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. हा जो पंढरीश परमात्मा जो माझा आहे ना तो कसा आहे की त्याच्या जवळ आल्यानंतर तो कसाही असू द्या मूढ म्हणजे अज्ञानी असू द्या मूर्ख असू द्या पापी असू द्या मूढ पापी जैसा तैसा जसा असेल तसा पण त्याचा मात्र उद्धार केल्याशिवाय तो राहत नाही. त्याचा उद्धारच त्या ठिकाणी करतो. पहिलं उभा दाता कटी कर ठेवोनी पहिलं उभा दाता कटी कर ठेवोनी पहिलं उभा दाता कर ठेवोनी पहिलं उभा दाता कर ठेवोनी सागर असा असणारा तो भगवंत जर प्राप्त झाला ना जीवाला तर त्या ठिकाणी काही कमी नाही. पहा कारण जिथं भगवंत आहे तिथं मात्र काही कमी नाही. पहा जिथं भगवंत आहे तिथं मात्र चिंता नाही. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी आहे की नाही. जिथं भगवंत आहे तिथं लक्ष्मी आहे. पहा नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. जिथं भगवंत आहे तिथं सुख आहे. पहा सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. आणि जिथं भगवंत आहे तिथं पवित्रता आहे. पहा कारण पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो म्हणजे अच्युत सर्व काळ. आणि जिथं भगवंत आहे तिथं कृतार्थता इथं सांगितलेलं आहे. पहा अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. असा असणारा तो भगवंत कसा आहे तो भगवंत महाराज या ठिकाणी सांगतात की तो बहु म्हणजे बहु आहे म्हणजे फार मोठा असा असणारा बहु आहे कृपावंत. आणि अनंत हे नामजा त्याला स्वगत सजातीय विजातीय भेद रहित असा असणारा हा भगवंत कसा आहे त्याला अनंत असं असणारं हे नाम या ठिकाणी भगवंत आहे. आणि त्याच भगवंताचं आपण सर्वांनी आता या ठिकाणी भजन म्हणायचं आहे. सर्वांनी ज्याला हात असतील त्यांनी टाळी वाजवायची आहे आणि ज्याला भूक असेल त्यांनी भगवंताचं पार खुमाये पार खुमाये पार खुमाये पार
ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री गुरु साखरे महाराज, श्री गुरु थोरात महाराज की जय। गंगा माता की जय। भगवारी गोपार गोपार कुमारी हरि गोपार कुमारी गोपार कुमाई, गोपार कुमारी गोपार कुमाई, हरि गोपार कुमारी हरि हरि गोपार गोपार कुमाई, गोपार कुमारी गोपार कुमाई, हरि हरि विठोबार कुमारी क्या क्या हरि हरि गोपार विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी कुमाई, गोपार कुमाई, गोपार कुमारी जय जय विठोबार कुमारी हरि हरि विठोबार कुमारी गोपार कुमाई, विठोबार कुमारी गोपार कुमाई, गोपार कुमारी हरि विठोबार गोपार कुमाई, गोपार हरि हरि गोपार 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 हरि गोपार जय 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 गोपार 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 हरि 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 गोपार 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 कुमाई, गोपार गोपार कुमाई, गोपार हरि गोपार कुमाई, गोपार कुमाई, गोपार कुमाई, गोपार कुमाई, विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरि 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 विठोबार कुमारी गोपार कुमाई, विठोबार कुमारी गोपार कुमाई, दादा विठोबार गोपार कुमाई, विठोबार 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 म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा। या अभंगाचा आपण या ठिकाणी यथामती यथाकाल या ठिकाणी भावार्थ इथं पाहिलाय। मध्ये आपण जर पाहिलं तर या भगवंताला शरणागतीला जात असताना विश्वमौली ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात, पहा, पै आपलेणी भेदेविन माझे जाणणे जे एकपण, तयाचे नाव शरण मज येणे गा। आणि हे सांगत असताना माऊली ते सांगतात की ज्याप्रमाणे घटाचेनी नासे गगनी गगन प्रवेशे, मज शरण येणे तैसे ऐक्य करी। या ठिकाणी जर आपण घट ठेवला, घट म्हणजे मडकं, आणि मडकं जर फोडलं तर त्या मडक्यामध्ये असणारं आकाश आणि बाहेर असणारं आकाश हे कसं आहे, ऐक्यतेला त्या ठिकाणी पावलं जातं। त्याप्रमाणे या जीवानं भगवंताला या ठिकाणी ऐक्यतेला प्राप्त होणं ही खरी इथं या ठिकाणी शरणागती म्हटलेली आहे, पहा। आणि ही शरणागती जीवनामध्ये प्राप्त करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणून तर महाराज इथे म्हणतात, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट। मला माझ्या जीवनामध्ये याची साक्ष इथं आलेली आहे, कारण माझ्या जीवनामध्ये या भगवंताची साधना करत असताना मी सर्व भावानं भगवंताला शरण गेलो, त्यावेळेस तो मला इथं या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। आणि असा असणारा भगवंत तो कृपाळू आहे आणि भवसागरातून पार करणारा असा तो भगवंत आहे। म्हणून आपल्याही जीवनामध्ये आपण या भगवंताला शरण जाणं हे आपलं अत्यंत महत्त्वाचं कर्तव्य आहे। पहा, एखादा म्हणेल, नाही बा मी भगवंताचं
नाही शरण जाणार, मी भगवंताला नाही त्याची उपासना करणार. तर इथे पहा माऊली खूप सुंदर सांगतात. पहा, परी मनुष्य देहाचा तागा घेऊणी रुसती जे जगा, ते पदवी हिरोणी पैगा ऐसे ठेवी. काय करतो तो भगवंत? मनुष्य देहाचा तागा म्हणजे मनुष्य देह आपल्याला भगवंताने दिलाय. 84 लक्ष योनीमधून मनुष्य देह आपल्याला दिलेला आहे. पहा तुम्ही, एखादी पदवी आपल्याला जर एखाद्या कारखान्यामध्ये कामाला असेल, कुठे आपण असेल, तिथे आपल्याला ती काही जबाबदारी दिलेली असेल, तर ती जबाबदारी जर आपण केली नाही तर ते काय केलं जातं? त्याला त्या जबाबदारीतून काढलं जातं. त्याप्रमाणे भगवंत सुद्धा काय करतो? या मनुष्य देहाची जी दिलेली जबाबदारी त्याच्यातून काय करतो? तो काढून घेतो. मग काय करतो पुढे माऊली या ठिकाणी सांगतात, जे क्लेशगावींचा उकिरडा, जे भवपुरीचा पानवडा, ते वृत्तीची तया मुडा या ठिकाणी दे, असं माऊली या ठिकाणी म्हणतात. पहा, म्हणजे अत्यंत क्लेशोनी खंती ते न करा होणे गाढव कुत्रा, अशा इतर 84 लक्षणीमध्ये पुनरपी जननम पुनरपी मरणम, त्या दुःख योनीला तिथं तो जीव प्राप्त होतो. म्हणून माणसानं आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताला प्राप्त करणं, त्याला शरण जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पहा, एक या ठिकाणी दृष्टांत सांगतो आणि माझी सेवा या ठिकाणी संपवतो. पहा, एकदा काय झालं की त्या गावामध्ये एक शेठजी राहत होते आणि त्या शेठजींच्या बाजूलाच एक हरिभक्त परायण आपले ब्राह्मण महाराज त्या ठिकाणी बाजूला राहत होते. आणि ते महाराज काय होते, जरा गरीब होते बरं का. म्हणजे आता पूर्वीच्या काळचे महाराज सांगतो मी, आत्ताचे नाही सांगत, पूर्वीच्या काळचे ते गरीब होते ते. आणि शेठजी श्रीमंत. काय झालं की त्या महाराजांकडं पाहुणे आले आणि पाहुणे आल्यामुळं काय आता त्यांना पाहुणचार करायचा आहे, तर त्याच्याकडे काही एवढी भांडी नव्हती. मग तो शेठजींकडे आला आणि शेठजींना म्हणू लागला की शेठजी, माझ्याकडे जरा थोडे पाहुणे आलेले आहेत, काय करा, मला एक थोडी 20 भांडी तुम्ही मला द्या. हरकत नाही, शेठजी म्हणले, हरिभक्त परायण आहे, चांगले महाराज आहे, काय अडचण नाही, चांगला मनुष्य आहे, हे की नाही. 20 भांडी त्यांनी मुनीमजींना सांगितलं आणि म्हटलं देऊन टाका यांना 20 भांडी. 20 भांडी दिल्यानंतर ते पाहुणचार वगैरे त्या ठिकाणी झाला. 2 दिवस झाले आणि आता मात्र ते महाराज बुवा भटजी बुवा आता त्या शेठजींकडे आले. आल्यानंतर नेली भांडी 20, पण आता येताना घेऊन आले 30. किती आणली? 30. नेली किती? 20. अहो मुनींजी म्हटलं तुम्ही 20 नेली, 10 मात्र इथं जास्त आहे. अहो तो म्हटला 10 भांडी व्याली. व्याली म्हणजे कळलं का? जन्माला आली. अहो म्हटलं जन्माला कुठं येतात का? तो म्हटला अहो आली, 10 भांडी जन्माला आली. तो मुनीमजी शेठजींकडे गेला. अहो शेठजी म्हटले हा माणूस काय सांगतो की 10 भांडी नेली 20 देतो 30, म्हणतो 10 व्याली म्हणतो. अहो शेठजी म्हटलं असं ते काय हरकत नाही, व्याली तर व्याली, घेऊन टाका म्हटला. कारण शेठजीच ते. पुन्हा एक 4-6 महिने गेले. 4-6 महिने गेल्यानंतर मग मात्र पुन्हा ते पाहुणे आल्यानंतर पाहुणे आल्यानंतर ते भटजीबा महाराज बुवा त्या शेठजींकडे आले. शेठजी म्हटले अहो मला भांडी द्या म्हटले. म्हटले किती पाहिजे? म्हटले 30 भांडी पाहिजे. हरकत नाही म्हटले, चांगला मनुष्य, नेतो 20 देतो 30, देऊन टाका म्हटलं. 30 भांडी दिली. गेला पाहुणचार केल्यानंतर आल्यानंतर येताना आणली किती? 40. आता विचारलं म्हटलं 10 भांडी कशी काय? तो म्हटला व्याली. काय म्हटला तो? व्याली म्हटला. तर शेठजी म्हटले राहू द्या, हरकत नाही. आता मात्र पुन्हा 4-6 महिने गेले, ओळख वाढली. आता मात्र त्या महाराजांकडे काय झालं की काशीवरून मोठे मोठे संन्यासी त्या ठिकाणी आलेले होते. आता शेठजींकडे गेला. शेठजी म्हटलं अहो शेठजी काय की ह्यावेळेस मोठे साधू संन्यासी आलेले आहेत, मला मात्र आता कशी भांडी पाहिजे, तर ती चांदीची भांडी त्या ठिकाणी पाहिजे. कशी पाहिजे? चांदीची भांडी पाहिजे. हरकत नाही म्हटलं, चांगला मनुष्य आहे, देऊन टाका म्हटले. 50 भांडी चांदीची देऊन टाकले त्यांना. आता यांनी भांडी नेली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 8 दिवस झालं, आले नाही. महिना झाला, मात्र काय आले नाही. 6 महिने झाले, महाराज काय आले
नाही. आता शेटजीला चिंता पडली, खरं चांदीची होती ती. ते म्हटलं मुनिमजीला आहो, म्हटलं ते भांडी नेलेली काय झालं काय? गेले मुनिमजी, बोलून आणलं त्यांना. अहो म्हटलं तुम्ही 50 भांडी चांदीची नेली, काय झालं, आणली का नाही? अहो म्हटले मेली. काय झालं म्हटले? मेली म्हटलं ती भांडी. आता मात्र शेठच्या पायात तळपायाची आग मस्तकाला झाली. मग मात्र त्यांनी काय केलं, ती त्या ठिकाणी तो गुन्हा दाखल केला. जुन्या काळाचं कोर्ट होतं, त्या कोर्टामध्ये सगळी ती केस चालली. तारीख पे तारीख. आता काही आपण तिथं विचार करायचा नाही, डायरेक्ट निकालाकडे विचार करू. आणि त्या न्यायाधीशांनी मात्र तिथं असा निकाल दिला. पहा, अतिशय महत्त्वाचं एक कान देऊन ऐका, की ज्या वेळेस भांडी व्याली म्हणजे जन्माला येत होती त्यावेळेस तुम्ही त्याचा विचार करत नव्हता, आणि ज्यावेळेस गेली त्यावेळेस मात्र तुम्ही विचार करता. तर त्यावेळेस तुम्हाला विचार करण्याचा अधिकार नाही. ज्यावेळेस घेतली तेव्हा तेव्हा विचार केला नाही, आता मात्र गेल्यावर तुम्हाला विचार करण्याचा अधिकार नाही. माझा दृष्टांत संपला. पहा, एक लक्षात घ्या की भगवंतानं आपल्याला हे शरीर दिलेलं आहे. कशासाठी दिले? इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी दिलंय, बाकीसाठी नाही. पहा, आणि जर त्या भगवंतासाठी आपण वापरलं नाही तर मग मात्र या गुन्ह्याला माफी नाही. पहा, पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम, अनंत क्लेश योनीमध्ये, त्या 84 लक्ष योनीमध्ये त्याला त्या ठिकाणी फिरवून दुःख भोगावं लागतं. म्हणून तर महाराज इथे म्हणतात, म्हणवणी शरण जावे सर्व भावे देवासी. तो काय करेल? तो हा उतरील पार. हा जन्म मरणाचा फेरा तो उतरून या ठिकाणी टाळेल. आणि असा असणारा तो भगवंत कसा आहे? कृपाळू आहे. आणि हे मला साक्षी आलंय, आणि हेच तुका म्हणे साक्षी आले, 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 तुका म्हणे साक्षी आले. तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. भव दुस्तर नदीचा, भव दुस्तर
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ईश्वर माऊली आजचा हा ज्ञानयज्ञ नामयज्ञ सोहळा